घेतले व्रतन आम्ही अंधतीने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे देव देश धर्म. नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपाने. काँग्रेसचं मुस्लिम लांगुल चालन आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून बघत आलोय. भाजप सुद्धा डावे तथाकथित जिहादी आंबेडकरवादी जिहादी यांचं सुद्धा लांगुल चालन करते. कधीतरी त्यांची मतं आपल्या बाजूला वळतील असा स्वप्नाळू आशावाद भाजपनं बाळगलेला आहे. राजू परुळेकर, निरंजन टकले यांच्यासारखे लोक जे नेहमीच तोंडावाटे प्रातर्विधी करत असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान देशाला नवीन नाहीये. सावरकरांच्या अपमानावर व्यक्त होणं, प्रतिक्रिया देणं लोकांनी कमी केलंय. यातून काही निष्पन्न होणार नाही याची त्यांना जाणीव झालेली आहे. तरी सुद्धा समाजघातकी धंदे करणाऱ्या राजू परुळेकरच्या विरोधात मी प्रतिक्रिया दिली. नंतर मी विचार केला, हे अत्यंत आवश्यक होतं का? हे अत्यंत आवश्यक नसलं तरी अगदीच अनावश्यक सुद्धा नव्हतं. खरं तर मला डाव्यांचा मुळीच राग येत नाही. वाळवीचं काम काय असतं, ते लाकूड चाटून पोखरून टाकत असते. त्याचप्रमाणे समाज आणि देशाला गेल्या 77 वर्षापासून ही डावी वाळवी चाटून पोखरत आहे. ही वाळवी नष्ट करायचं काम आम्ही ज्यांना दिले ते मात्र त्यांना आणखीनच लाकूड पुरवत बसलेले आहेत. आता मी दुसऱ्या बाजूवर बोलतो. फक्त निवडणूक जिंकण्यासाठीच भाजपला सावरकर प्रेमींची मतं पाहिजेत का, असा मला संशय येऊ लागला आहे. राजू परुळेकर, निरंजन टकले यांच्यासारख्या लोकांविरुद्ध कारवाई करायला सरकार, प्रशासन यांना कोणती अडचण येत असेल? बेहरे आणि गांगल यांनी फुले गुरुजींची चिकित्सा केली म्हणून पवार साहेबांनी हक्कभंगाची कारवाई करून त्यांना माफी मागायला लावली. एका ट्विटर हँडलने फुले गुरुजींची चिकित्सा केली तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या चिकित्सकाला भर चौकामध्ये फाशी देण्याची इच्छा व्यक्त केली. फुले गुरुजी, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विरोधात तुम्ही कोणतीही सप्रमाण किंवा विधायक टीका करू शकत नाही, चिकित्सा करू शकत नाही, असा या देशाचा अलिखित नियम आहे. जर तुम्ही चिकित्सा केली तर तुम्हाला रस्त्यावर मारहाण केली जाईल. हे लोक तुम्हाला घरी येऊन मारतील, प्रशासनाचे लोक मारतील, राजकारणी मारतील, शेवटी गप्प बसवतील. या महापुरुषांना मानणाऱ्या वर्गाचं उपद्रव मूल्य भरपूर प्रमाणात आहे. सावरकर आणि गांधी सोडले तर अन्य महापुरुष तुम्हाला स्वतःची चिकित्सा करायची अनुमती देत नाहीत. तुम्हाला बंदी असते. टीका, विरोध, अपमान, दुर्लक्ष, उपेक्षा या सर्व गोष्टी सावरकरांच्या पाचवीला पोचलेल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अन्य महापुरुषांविषयी बोलताना मी नेहमी खरंच बोलत असतो. पण हे राजू परुळेकर सारखे लोक ज्यांना आपल्या आजोबांचा लैंगिक कल कुठे हे सुद्धा माहीत नाही, ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात. अशा लोकांवर कारवाई करायला फडणवीस शिंदे सरकारला काय अडचणी येत असतील? महापुरुषांच्या बाबतीत सरकार आणि प्रशासन किती गंभीर आहे याची आपल्याला इथं प्रचिती येते. केतकी चितळेला रद्द झालेल्या परिच्छेदांतर्गत कारवाई करून 41 दिवस तुरुंगात डांबलं जातं. अनंतदादा करमुसे यांना बंगल्यावरून मारहाण केली जाते. सचिनदादा पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला होतो. सत्ता नसताना हे लोक एवढं उपद्रव मूल्य दाखवून देतात. मग तुमच्या हातात सत्ता असून कायद्याचा बडगा उगारायला तुम्हाला संकोच का वाटतो? एखाद्या महापुरुषाची बदनामी झाली तर त्याच्यावर ती करणाऱ्यावर घटनात्मक पद्धतीनं कारवाई करावी, एवढीच रास्त अपेक्षा असते आमची. तुम्ही काय करता तर नाजीवादी असणाऱ्या खेडेकरांच्या 75 सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून जाता. त्यांच्या बायकोला आपल्या पक्षाकडनं तिकीट देऊन निवडणुकीला उभं करता. मिठू स्टार बीजी कोळसे पाटील खेडेकरांच्या त्या 75 सोहळ्यामध्ये कोळसा उगाळत बसतात आणि आपले मंत्री गडकरी साहेब शांतपणे ऐकून घेतात. सावरकरांना फडणवीस खरोखरच आदर्श मानतात का, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. 77 वर्षापूर्वी राजकारणातून निवृत्त आणि 58 वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या सावरकरांवर काँग्रेस आणि डाव्यांचे इतके हल्ले का होतात? याचं उत्तर असं आहे की विरोधकांना भाजपमुळे पत्करावा लागणारा लाजिरवाणा पराभव. त्यांच्या मते सावरकर हे भाजपचे आयकॉन आहेत. त्यांच्यावर हल्ला केला तर भाजप घायाळ होईल असं त्यांना वाटतं. पण प्रत्यक्षात तसं होतं का? इथं भाजप घायाळ होते की भारतात आणि महाराष्ट्रात पसरलेले त्यांना वैयक्तिकरित्या आदर्श मानणारे, त्यांच्या चरित्राचे आणि या विचारांचे अभ्यासक असणारे घायाळ होतात? भाजप अत्यंत चतुराईने तडजोड करून अतिशय उत्कृष्ट असं सोशल इंजिनिअरिंग करून निवडणूक जिंकत असते. भाजपसाठी सावरकर म्हणजे विरोधकांचे आघात सहन करणारी एक ढाल बनलेली आहे. नाहीतर देशघातकी धंदे करणाऱ्या राहुल पासून ते राजू परुळेकर, निरंजन टकले यांना सावरकरांच्या विरोधात गरळ ओकण्याचं काहीच कारण नव्हतं. हे सगळे सुपारीबाज लोक आहेत, पैसे घेऊन काम करत असतात. तथाकथित हिंदुत्ववादी सत्तेत येण्यापूर्वी सावरकर द्वेष नव्हता असं नाही,
होता, पण तो असा उफाळून आलेला नव्हता. तो सुप्त अवस्थेत होता. अलीकडच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही भाजप आणि मित्र पक्षांचा प्रचार केला, तो हिंदुत्वाच्या विजयासाठी. सध्या हिंदुत्वासाठी अन्य कोणताच पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आणि निरुपाय असल्यामुळे आम्हाला भाजपचं समर्थन करावं लागतंय. प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ राजू परुळेकरवर कारवाई करेल का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. या उलट आणखी 4-5 मुलाखती देऊन ते राजू परुळेकरला जास्त मोठं करतील. सावरकरांविषयी असणारा मान फक्त बोलण्यातून दाखवू नका, तर तसा कृतीतून सुद्धा दाखवून द्या. आणि सावरकरांचा मान राखता येत नसेल तर तसं स्पष्ट सांगा. सावरकर प्रेमींचा तुमच्याकडून तुम्हाला कोणताच आग्रह नाही, पण सावरकर प्रेमींना विनाकारण खोटी आशा बाळगायला लागू नये एवढंच वाटतंय, म्हणून आज मी बोललो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची स्वर्णपाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.